मित्रांनो नमस्कार, मी सुशील कुलकर्णी. आपण पाहता अॅनालायझर. मागच्या काही काळामध्ये मिरज, इचलकरंजी, कोल्हापूर या भागामध्ये वेगवेगळ्या कार्यक्रमांसाठी गेलो होतो. खूप लोकांशी बोललो, खूप लोकांशी भेटलो. त्यांच्या संवादातून अनेकानेक विषय समजत गेले. काही विषयावर आश्चर्य वाटलं, काही बघून धन्य झालो. लोकांचं प्रेम त्या वर्षावात मी चिंब होऊन गेलो होतो. त्यातला एक इचलकरंजीचा विषय मात्र मला खूप महत्वाचा वाटला आणि त्याच विषयावर मला आपल्याशी संवाद साधायचा आहे. इचलकरंजीला महाराष्ट्राचं मँचेस्टर म्हटलं जातं. इचलकरंजीच्या आधी हा मान गिरणगाव असलेल्या मुंबईला मिळालेला होता आणि मुंबईमध्ये सर्वाधिक कापड गिरण्या होत्या. गिरणगावच त्याला म्हणायचे. इतक्या कापड गिरण्या होत्या की मुंबई भारताला कपडा पुरवठा करू शकेल एवढं कपड्याचं उत्पादन तिथे होत होतं. या सगळ्या कापड मिल वगैरे सगळ्या पुढे कालौघात बंद पडल्या. त्यात अंडरवर्ल्डचा हात आला आणि मग तिथे आता उत्तुंग मॉल उभे राहिलेले आहेत. जेव्हा तुम्ही दादर, परेल, लोअर परेल या भागामध्ये जाल आणि आता वेगवेगळ्या झालेल्या उड्डाणपुलावरून जाल तेव्हा तुमच्या दुतर्फा दोन्ही बाजूनी वेगवेगळ्या इमारती दिसतील. त्या सगळ्या इमारतीमध्ये कापड गिरण्या होत्या, जिथे मुंबईत लाखो कामगार त्या कापड गिरण्यावरती अवलंबून होता. या कामगारांची दुरावस्था कशी झाली, लालबाग परळ सारखा चित्रपट आपण बघितलेला आहे. इथून मराठी माणूस विस्थापित झाला, पुढे मग अनेकांचं मराठी माणूस विस्थापित झाला आणि तिथून पुढे अनेकांचं बस्तान मुंबईमध्ये बसलं ते कायमचंच. त्यानंतर असाच कापड उद्योग चालू आहे तो महाराष्ट्रातल्या इचलकरंजीमध्ये. अगदी लहान घरात छोटी युनिट खूप कौतुकानं चालू असतात अशा स्वरूपाचं हे युनिट आहे. इथे खूप मोठा कापड उद्योग आहे, हे विसरून चालणार नाही. मला तुम्हाला इचलकरंजीचं महत्व नाही सांगायचं, इचलकरंजीची वस्तुस्थिती सांगायची. या इचलकरंजीमध्ये साधारणतः मोठ्या अशा अनेक कापड गिरण्या आहेत, पण काही 8-10 मोठमोठ्या कापड गिरण्या, ज्याच्यामध्ये आयको, इंदिरा, नवमहाराष्ट्र, चौंडेश्वरी, यड्राव, कोल्हापूर जिल्हा, दत्त स्पिनिंग अशा वेगवेगळ्या मोठ्या कापड गिरण्या आहेत. मित्रो, यातल्या एक गिरणीचं मला मोठ्या चात्यांची गिरणी होती, ज्याचा उल्लेख इथे करावाच लागेल. आणि ती गिरणी जी होती ती बंद पडली. सहकारची गिरणी साधारणतः माझ्या माहितीप्रमाणे 1964-65ला ती स्थापन झाली असेल. पुढे 2006ला ती डेक्कन नावाची गिरणी बंद पडली. आता यातला रंजक किस्सा बघा. इचलकरंजीमध्ये रोज सूत आयात करावं लागतं कापड करण्यासाठी. म्हणजे उभ्या आडव्या धाग्यांचं वेगवेगळं सूत असतं. एक धागा सुखाचा, 100 धागे दुःखाचे, जरतारी हे वस्त्र मानवा तुझे आयुष्याचे. तसे अनेक धाग्यांचं मिळून कापड बनत असतं आणि हे सूत इचलकरंजीमध्ये बाहेरून आयात करावं लागतं. आता तामिळनाडू मधल्या अनेक शहरामधून हे सूत तामिळनाडूतून येत असतं. साधारणतः रोज 100च्या वर ट्रक 1000 टनांपेक्षा अधिकचं सूत इथे आयात होत असतं तामिळनाडूतून. आता तामिळनाडूत हा सूत कातण्याचा धंदा तेजीत आहे, पण या तामिळनाडूमध्ये जो सूत बनतं त्याच्यासाठी लागणारा कापूस कुठे आहे? तर कापूस आहे महाराष्ट्रात. विशेष करून विदर्भ, मराठवाडा या भागामध्ये अधिकाधिक कापूस पिकला जातो. मग इथेच जिनिंग प्रेसिंग मध्ये या कापसावर जिनिंग करण्याची आणि प्रेस करण्याची, गठ्ठे बनवण्याची प्रक्रिया होते. मग महाराष्ट्रातला कापूस ट्रकांमध्ये लादून तामिळनाडूत नेला जातो. तामिळनाडूत त्याचं सूत बनवलं जातं आणि ते सूत परत त्याच मार्गाने इचलकरंजीला आणलं जातं आणि मग त्या सुतापासून कापड बनतं. तुम्ही म्हणाल हे मला का सांगताय? खरा घोळ इथे आहे. महाराष्ट्रात या कापसावर प्रक्रिया करून सूत का निर्माण होत नाही? म्हणजे बघा काय वाचेल ते बघा. ट्रान्सपोर्टेशन वाचेल, म्हणजे कापूस तामिळनाडूत नेण्याचा खर्च आणि झालेलं सूत तामिळनाडूतून महाराष्ट्रात आणण्याचा खर्च. साधारणतः एक ट्रक जरी जायची ठरली तरी नेण्याचा खर्च 60-70 हजार, आणण्याचा खर्च 60-70 हजार. म्हणजे 10 टन कापूस पाठवून 10 टन सूत आयात करायचं असेल तर 1,20,000 रुपये
फक्त ट्रान्सपोर्टेशनवरचा खर्च होतो. बरं, तामिळनाडूतल्या ज्या शहरामध्ये सूत बनतं तिथे असं आहे का की मोठमोठ्या चात्या असलेल्या, खूप भल्या मोठ्या चात्या असलेले युनिट आहेत? अजिबात नाही. तिथे छोटे छोटे प्रक्रिया उद्योग आहेत. कापूस पुरवला जातो, सूत बनवून घेतलं जातं, त्या चात्या घेतल्या जातात, म्हणजे त्यांचंही पर्सेंटेज त्याच्यामध्ये आहे. महाराष्ट्रामध्ये अशा स्वरूपाच्या सूत गिरण्यांची व्यवस्था केली गेली, सूत बनतील आणि इथेच ते महाराष्ट्रामध्ये दिले जाईल, तर प्रत्येक ट्रक मागं 1.25 लाख ते 1.5 लाखाचा जो ट्रान्सपोर्टेशनचा खर्च आहे, जीएसटीचा खर्च आहे, तो वाचेल. टोलनाक्यांचा खर्च आहे तो वाचेल आणि सूत जरासं स्वस्तात मिळेल. अहो, 1.5 लाख रुपयाचा भाव कमी होणं ही फार मोठी गोष्ट आहे. ज्या शहरामध्ये रोज 100च्या वर ट्रक लागतात, कल्पना करा, 1.5 करोड रुपये एका इचलकरंजीचे रोज वाचत असतील, महिना 45 करोड वाचत असतील, तर किती मोठी बचत होणार आहे. बरं, ही अक्कल आम्हाला आलेली नव्हती का? म्हणजे मी नव्यानं काही सांगतोय का? तर आलेली होती. आता पुढे अजून रंजक आहे. महाराष्ट्रामध्ये साधारणतः 278 सूतगिरण्या आहेत, सहकारी सूतगिरण्या. त्यापैकी 128 सहकारी सूतगिरण्यांना शासनानं अर्थसहाय्य केलेलं आहे, खूप मोठं. आणि आताची स्थिती बघितली तर या सूतगिरण्यांमधल्या फक्त 7 गिरण्या या नफ्यामध्ये चालतात, बाकीच्या अवसायनात निघाल्यात, बंद पडल्यात, तोट्यात आहेत, उत्पन्न होत नाही. मी उगाच म्हणत नाही हा, म्हणजे वस्तू आमच्या आणि प्रक्रिया दुसरीकडे. एकट्या सोलापूर जिल्ह्याचा विचार आपण करू. सोलापूर जिल्ह्यामध्ये महाराष्ट्राच्या एकूण कापसाच्या उत्पादनाचं 0.2% इतकं उत्पादन सोलापूर जिल्ह्यामध्ये होतं. बघा, कापसाच्या एकूण महाराष्ट्राच्या उत्पन्नाचं उत्पन्न 0.2% ह्या एका सोलापूर जिल्ह्यामध्ये होतं. आणि सोलापूर जिल्ह्यामध्ये आहेत 52 सूतगिरण्या, ज्या एकूण महाराष्ट्रातल्या सूतगिरण्यांच्या 40% एवढ्या होत्या. कळतंय गणित मी काय म्हणतोय ते? जिथे कापूस पिकत नाही तिथे सूतगिरण्या उभा करायच्या आणि जिथे कापूस पिकतोय तिथे सूतगिरणी चाललीच नाही पाहिजे याची व्यवस्था करायची. मागासवर्गीय सूतगिरण्यांचं काय झालं? सगळ्या बंद आहेत. एखादी अपवादानं चालू असेल. बघा, प्रत्येक जिल्ह्यात एक तुम्हाला मागासवर्गीय सहकारी सूतगिरणी दिसेल. सगळ्या बंद आहेत. कुठली चालू आहे? तुम्ही लातूर जिल्ह्यात जाल, लातूर रेणापूर रस्त्यावर महापूर नावाच्या गावाच्या अलीकडे अंबाजोगाईकडून लातूरकडे जाताना जेव्हा तुमची डाव्या हाताला नजर जाईल तेव्हा तिथे अशीच एक सूतगिरणी आहे. चालू कधी झाली की बंद कधी झाली की कळलंच नाही. करोडो रुपये मातीत गेले. तुम्ही जेव्हा मांजरसुंबा ते अंबाजोगाई असा प्रवास कराल तेव्हा बीड जिल्ह्यामध्ये माजी आमदाराची अशीच एक सूतगिरणी आहे. त्याला गोपीनाथ मुंडेंचं नाव दिलंय. चालू कधी झाली बंद कधी झाली पत्ताच लागला नाही. त्या सूतगिरणीतून सूत काही निघालं नाही, पण चालवणाऱ्यांचं भलतंच सूत जुळल्याची कथा आपण ऐकलेली आहे. काही व्हिडिओ देखील व्हायरल झालेले बघितलेले आहेत. म्हणजे तीही सूतगिरणी बंद अवस्थेमध्ये आहे. म्हणजे गंमत अशी आहे की इथे येणारा प्रत्येक सूतगिरणीचा व्यवसाय बंद पडतो. लातूर जिल्ह्यातल्या इंदिरा सूतगिरणीच्या जमिनीचा लिलावाची प्रक्रिया पार पडते. सूतगिरणी बंद पडली आहे. जयदत्त क्षीरसागरांनी बंद पडलेली सूतगिरणी परत चालू करण्याचा प्रयत्न केला, पण त्यातही त्यांना फारसं यश आलेलं नाही. परळीमधली जगमित्र सूतगिरणी जी गोपीनाथ मुंडेंनी स्थापन केली होती, पुढे धनंजय मुंडेंच्या ताब्यामध्ये गेली, तिची अवस्था काय आहे हे देखील बघणं आवश्यक आहे. अहो, ज्यांच्या हातामध्ये सूतगिरणी मिळाली त्या सूतगिरणीचं कुरण करण्याचं काम झालं. आमच्याकडच्या सूतगिरणीच्या धंद्याला बंद पाडल्या गेलं. राज्यामध्ये तर 94 सूतगिरण्यांचा एक संघ आहे, ज्याला वस्त्रोद्योग सूतगिरणीचा महासंघ म्हटलं जातं. जसा साखरेचा महासंघ आहे ना, तसाच हा महासंघ. अनुदान घ्या, पैसे घ्या, डकार लगा लो, बहुत हो गया. चंद्रकांत पाटील आता वस्त्रोद्योग मंत्री आहेत. दादा, एक सूचना करायची आहे. हीच सगळी ती माणसं आहेत, हीच सगळी जी महापुरुषांचा अपमान झाला म्हणून तुम्हाला टीकेचं धनी बनवतात. आणि याच सगळ्या माणसांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिबा फुले, गोपीनाथ मुंडे
या सगळ्या मोठमोठ्या नेत्यांच्या नावानं जागोजागी सूतगिरण्या उभा केल्यात आणि त्या नेत्यांच्या नावानं पैसे खाऊन डकार मारलेला आहे. दादा, हा खरा अपमान आहे, हा खरा अपमान आहे. बघा, सूतगिरण्या बंद पडल्याचा परिणाम काय आहे? कापूस तिकडे न्यावा लागतोय, सूत करून इकडे आणावं लागतोय. ऊस इथं पिकतो, रस तिथं गळतो. आंबा इथं पिकतो, रस तिथं गळतो. वायनरीचे द्राक्ष मराठवाड्यात पिकवायचे, वायनरी बारामतीत काढायची. मराठवाड्यानं विदर्भानं कापूस पिकवायचा, सूत तिकडं बनवायचा, कापड बारामती इचलकरंजीत बनणार. भलेही महाग बनव, मग आम्ही कपडे महाग करून विकणार. हे जे धंदे चाललेत ना, कसला आलाय महाराष्ट्राचा अभिमान सांगून बसलात. अहो, इथल्या लोकांच्या हाताला रोजगार मिळण्यासाठी जी काही व्यवस्था करायची होती ती तुम्ही सातत्यानं मोडीत काढली आणि आता ओरडताय. हे सगळं होत आहे, याबाबतचा विचार करण्याची आवश्यकता आहे. साखर कारखाना आणि शिखर बँकेसोबत सूतगिरण्यांचे घोटाळे देखील आता जगाच्या समोर आणणं आवश्यक आहे. सामान्य माणसाची बुद्धी गरगरायला लागेल, चक्कर यायला लागेल, अशी ही सगळी स्थिती आहे मित्रांनो. पण तरीही ऐकायला हवं, मला सांगायला हवं, कारण कोणीच सांगितलं नाही असं वाटायला नको. तेव्हा व्हा सज्ज, आपण हाही विषय लोकांच्या समोर घेऊन येणार आहोत. नमस्कार.